MPW लर्निंग सेंटर बॅसिलरी डिसेंट्री म्हणजे शिगोला जीवाणूजन्य आमाश. लेक्चर 5 पार्ट 3. मित्रांनो, जी आपण सिरीज चालू केली होती वॉटरबॉर्न सिरीज, त्याच्यामधलं आपलं बॅसिलरी डिसेंट्री हे जे तर लेक्चर चालू आहे. हे डिसीजबद्दल आपण संपूर्ण माहिती आतापर्यंत पाहिली. आता पार्ट 3मध्ये आपण प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन, कंट्रोल, प्रतिबंध आणि खबरदारी व नियंत्रण उपाय पाहणार आहे. मित्रांनो, बॅसिलरी डिसेंट्री हा शिगेला जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा रोग मुख्यतः फिकोरल रूटद्वारे पसरतो. त्यामुळे या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, अन्नाची स्वच्छता आणि योग्य स्वच्छतेविषयी सवयी या अत्यंत महत्त्वाचे ठरतात. जर योग्य प्रतिबंधक उपाय केले तर हा आजार मोठ्या प्रमाणात टाळता येतो. आता सुरक्षित पिण्याचे पाणी म्हणजे सेफ ड्रिंकिंग वॉटर. दूषित पाणी हे बॅसिलरी डिसेंट्री पसरण्याचे सर्वात मोठे कारण आहे. त्यामुळे नेहमी उकळून थंड केलेले पाणी पिणे, क्लोरीनयुक्त किंवा शुद्ध केलेले पाणी वापरणे, पाण्याची टाकी नियमित स्वच्छ ठेवणे, पिण्याचे पाणी झाकून ठेवणे. आता एक्झाम पॉईंट, सेफ वॉटर सप्लाय हा बॅसिलरी डिसेंट्री प्रतिबंधाचा प्रभावी उपाय आहे. मित्रांनो, नंबर 2, वैयक्तिक स्वच्छता म्हणजे पर्सनल हायजीन. शिगोला जीवाणू हातांद्वारे सहज पसरतात. त्यामुळे जेवणापूर्वी साबणाने हात धुणे, शौचानंतर साबणाने हात धुणे, नखे स्वच्छ ठेवणे, मुलांना हात धुण्याची सवय लावणे. आता एक्झाम ओरिएंटेड पॉईंट काय आहे? हँड वॉशिंग विथ सोप हा रोग प्रतिबंधाचा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. अन्न स्वच्छता म्हणजे फूड हायजीन. दूषित अन्नामुळे हा रोग सहज पसरतो, म्हणून ताजे आणि गरम अन्न खावे. अन्न झाकून ठेवावे, रस्त्यावरील उघडे अन्न टाळावे, फळे व भाज्या स्वच्छ धुवून वापरावेत, दूषित अन्न खाऊ नये. आता एक्झाम ओरिएंटेड पॉईंट काय? फूड हायजीन म्हणजेच डिसीज प्रिव्हेन्शन. स्वच्छता व मलनिस्सारण म्हणजे सॅनिटेशन. उघड्यावर स्वच्छ केल्यामुळे शिगेला जीवाणू पाणी आणि अन्न दूषित करतात. त्यामुळे शौचालयाचा वापर करा, उघड्यावर शौच करू नये, मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट लावावी, परिसर स्वच्छ ठेवावा. एक्झाम ओरिएंटेड पॉईंट, प्रॉपर सॅनिटेशनमुळे रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात कमी होतो. माशांचे नियंत्रण, फ्लाय कंट्रोल. घरमाशी दूषित विष्ठेवर बसून अन्नावर बसते आणि जीवाणूंचा प्रसार करते. त्यामुळे कचरा झाकून ठेवावा, परिसर स्वच्छ ठेवावा, माशांची पैदास होऊ देऊ नये. आवश्यक असल्यास कीटकनाशकाचा वापर करावा. नंबर 6, रुग्णाचे विलगीकरण, आयसोलेशन. रुग्णाला शक्य असल्यास वेगळे ठेवावे, त्यांची भांडी, टॉवेल आणि कपडे वेगळे वापरावेत. रुग्णाची काळजी घेतल्यानंतर हात साबणाने धुवावेत. नंबर 7, आरोग्य शिक्षण म्हणजे हेल्थ एज्युकेशन. लोकांमध्ये पुढील बाबींबाबत जागृती करणे, हात धुण्याचे महत्त्व सांगणे, सुरक्षित पाणी पिणे, अन्न स्वच्छ ठेवणे, जुलाब झाल्यास त्वरित ORS सुरू ठेवणे, गंभीर लक्षणे दिसल्यास रुग्णालयात जाणे. आता एक्झाम ओरिएंटेड पॉईंट म्हणजे हेल्थ एज्युकेशन हा रोग नियंत्रणाचा महत्त्वाचा भाग आहे. आता क्विक रिव्हिजन: सुरक्षित पिण्याचे पाणी, साबणाने हात धुणे, अन्न स्वच्छ ठेवणे, शौचालयाचा वापर करणे, माशांचे नियंत्रण, रुग्णांचे विलगीकरण, आरोग्य शिक्षण. रिमेंबर फॉर एक्झामसाठी काय लक्षात ठेवावा? सेफ वॉटर प्लस हँड वॉशिंग, फूड हायजीन, सॅनिटेशन, बॅसिलरी डिसेंट्री प्रिव्हेन्शन. मित्रांनो, आज आपण बॅसिलरी डिसेंट्री या आजाराचा प्रतिबंध, खबरदारी आणि नियंत्रण याबद्दल सविस्तर माहिती घेतली. योग्य स्वच्छता, सुरक्षित पाणी, अन्न स्वच्छता आणि आरोग्य शिक्षण यामुळे हा आजार मोठ्या प्रमाणात टाळता येतो. पुढील आणि या मालिकेतील शेवटच्या पार्टमध्ये आपण सर्व्हेलियन्स, मॉनिटरिंग अँड प्रिव्हेन्शन मेजर्स म्हणजे MPWची भूमिका, रुग्ण शोध, अहवाल देणे, उद्रेक नियंत्रण आणि सार्वजनिक आरोग्य उपाययोजना यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. हा भाग परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करा आणि MPW लर्निंग सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.